नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी. पाहूया सविस्तर. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असतानाच या बालेकिल्ल्याला आता मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे. नांदेड येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या जिल्हा आढावा बैठकीत किनवट तालुक्यातील अनेक पदाधिकारी, सरपंच व कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला. स्वर्गीय माजी आमदार प्रदीपजी नाईक यांचे निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जाणारे शिवणी येथील रोशन खान पठाण, आंदबोरीचे सरपंच पोताजी उर्फ बंडू उरे, ज्ञानभूषण पोष्टी बोंदरवाड, पाटील ज्ञानेश्वर राऊतवाड, नसीर रोशन पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अजितदादा गटात प्रवेश केला. या मोठ्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला किनवटमध्ये गळती लागल्याचे स्पष्ट झाले आहे. एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला मानला जाणारा किनवट मतदारसंघ आता कमकुवत होत असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यात आपली पकड मजबूत करत असल्याची चर्चा आहे. जिल्हा आढावा बैठकीसाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. किनवटमधून राष्ट्रवादीचे संघटक सचिव सचिन नाईक, ज्येष्ठ नेते सुरेशदादा रंगीनवार, युसुफ खान, माजी नगराध्यक्ष साजिद खान, शेख फारुखभाई आदींची उपस्थिती होती. दरम्यान प्रदीपजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ पक्षासाठी काम करणारेच कार्यकर्ते पक्षांतर करत असल्याने शरद पवार गटाच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून स्थानिक पातळीवर पक्ष संघटन कमकुवत होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, किनवट, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.